दिन होता. आजचं ध्वजारोहण माननीय आमदार सुरेश धस यांच्या हस्ते त्या ठिकाणी ध्वजारोहण झालं. ध्वजारोहण झाल्याच्या नंतर जे राष्ट्रगीत सुरू व्हायला पाहिजे, पहिलं कडवं राष्ट्रगीताचं हे उशिराने सुरू झालं आणि आष्टी तहसील प्रशासनानं राष्ट्रगीत हे मोबाईलवर लावलं आणि मोबाईलवर लावल्या कारणानं राष्ट्रगीत हे दुसऱ्या कडव्यापासून सुरू झालं. ही चूक लक्षात आल्याच्या नंतर माननीय सुरेश धस यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु ह्या अशा चुका वारंवार प्रशासनामध्ये होत आहेत आणि जर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना जर राष्ट्रगीत येत नसेल तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद कन्याशाळेच्या मुली राष्ट्रगीत म्हणण्यासाठी आलेल्या होत्या, तरीही जर तुम्ही मोबाईलवर राष्ट्रगीत, देशाचं राष्ट्रगीत मोबाईलवर म्हणत असताल तर ही निंदनीय बाब आहे. ज्या कुणी अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे ह्यांच्यावर 100% कारवाई व्हायला पाहिजे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा देशाचा अपमान आहे. जर तुम्ही राष्ट्रगीत म्हणत असताल तर ही चुकीची गोष्ट आहे, हे निंदनीय, याचं समर्थन या ठिकाणी होऊच शकत नाही. आमदार सुरेश धसांनी सुद्धा सक्त कारवाईचे आदेश दिलेले आहेत. आमची सुद्धा मागणी आहे की यांच्यावर महाराष्ट्रात द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तहसीलदार जर त्याच्यामध्ये दोषी असतील तर तहसीलदारवर सुद्धा या संबंधित कारवाई व्हायला पाहिजे आणि ती झालीच पाहिजे.